सोमवारी मुंबईच्या कुर्ला भागात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बसने अनेकांना चिरडलं. यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. या अपघातानंतरच्या तपासाचा प्राथमिक अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे. यात बसचा ड्रायव्हर संजय मोरे हा दारू प्यायला होता की नाही याबाबत अहवालामध्ये नमूद करण्यात आला आहे. ओलेक्ट्रा या कंपनीच्या एकूण 286 बस या सध्या बेस्टकडे आहेत, तर अजून 16 बस दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व बस इलेक्ट्रिक आहेत. या बसमध्ये 2 प्रकारच्या बस आहेत. यातली एक बस 9 मीटर लांबीची असून ती 33 सीटर आहे, तर 12 मीटर लांबीची बस 44 सीटर आहे. या सर्व बसच्या मेंटेनन्स, चार्जिंग आणि फिटनेसची जबाबदारी ओलेक्ट्रा या कंपनीची आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ड्रायव्हर दारू प्यायला होता का? या बसमध्ये ड्रायव्हरची नियुक्तीची जबाबदारी पुण्यातील मोरिया ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे, तर कंडक्टर हा बेस्टने नियुक्त केला आहे. बेस्ट बसचा ड्रायव्हर संजय मोरे दारू प्यायले नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे. तसेच ब्रेक फेल होणं या अपघाताचं कारण नाही. जर ब्रेक फेल झाले असते तर ही बस जागेवरच थांबते. तशीच या बसची तांत्रिक रचना आहे. कुर्ला स्टेशन बाहेरील टर्न हा 12 मीटर लांबीचा आहे, त्यामुळे बस वळवायला ही जागा छोटी आहे. या जागी बस मागे पुढे करूनच काढावी लागते. हा अपघात बस ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे झालाय असा ठपका अहवालात ठेवण्यात आला. ड्रायव्हरकडून बस वळवताना तिथे असलेल्या रिक्षा चालकाला किरकोळ धडक लागली होती. यानंतर ड्रायव्हरचा स्पॉटवरील रिक्षा चालकासोबत वाद झाला. रिक्षावाले बहुसंख्येने ड्रायव्हरच्या अंगावर गेले. यानंतर घाबरून ड्रायव्हरने गाडी पळवली आणि त्याचा ताबा गेला. ॲक्सिलरेटरवर जोरात पाय दाबला गेला आणि बस नियंत्रणाबाहेर गेली, अशी धक्कादायक माहिती या अहवालामध्ये समोर आली. ड्रायव्हर संजय मोरे याची बेस्टमध्ये सर्व्हिससाठी 1 आठवड्यापूर्वीच नियुक्ती झाली होती. इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव त्याचा कमी होता, तसंच त्याचं व्यवस्थित ट्रेनिंगही झालं नव्हतं. या बस खूप वेगाने आणि पटकन स्पीड घेतात. त्यावर नियंत्रण कसं राखावं यावर ट्रेनिंग आवश्यक आहे, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.